मग ह्यो आता हे दवाखान्यातनं तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात न्यायला पाहिजे, ऍडमिट करायला पाहिजे, असं कंडिशन इथं नाही असं म्हणते हे दवाखान्यात. असं ते म्हणालेत. तुम्ही फक्त मला सांगा हे काय आहे नेमकं, ही जी चिठ्ठी बाबांना दिलेली आहे ना, ह्यांना त्यांच्या गावाकडे न्यायचं आहे तर ते इथं काय ठेवायला तयार नाहीये. तुम्ही काय ठेवायला नाही असं नाही म्हणलेलं आम्ही. आम्ही काय म्हणलेलं, कशाला म्हणू आम्ही. या कागदावर आता थोड्या वेळ जो कागद दाखवला त्याच्यावर लिहून दिलेलं आहे की त्यांच्या गावाच्या एका हॉस्पिटलचा त्यांनी दिलेला आहे पत्ता की तिथे घेऊन जा. आता त्यांच्याकडून सांगण्यात येते की बाबा तुम्ही म्हणाले की आम्हाला घरी नाही न्यायचं. नाही नाही, आम्ही काय बोललो नाही. सासवड जेजुरी महामार्गावर एका मोठा भीषण अपघात झाला आणि या भीषण अपघातामध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आत्ताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. या 3 महिला वारकरी आणि जे जखमी वारकरी आहेत ते नेमके कुठल्या दिंडीचे होते आणि नेमकं त्यावेळी काय घडलं या सगळ्यांची माहिती आपण जाणून घेऊयात. तुम्ही त्याच दिंडीचे आहात का? कुठली ही दिंडी आहे? माझं नाव मंदार कापसे आणि आमची ही दिंडी जी आहे ती सांगली जिल्ह्यातली कसबेडीगरज गावची दिंडी आहे. आमची दिंडी भास्कर महाराजांच्या 1 आणि 7 या दिंडी क्रमांकाच्या अंतर्गत चालते. सकाळचा आपला हा आमचा सासवड ते जेजुरी हा जो काही प्रस्थान सोहळा होता आम्ही तो केला. इकडे पुढे आम्ही येत होतो. टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर बराचसा उजेडही होता आणि ह्या उजेडामध्ये कुठल्याही ट्रक ड्रायव्हरला ही सगळी गोष्ट दिसू शकते रस्त्यावरची. तरीही ज्या वेळेला एका रोडच्या डाव्या लेनला सगळ्या गाड्या जात होत्या तरीही त्या ट्रक ड्रायव्हरनं तो ट्रक खास करून नांदेडचा होता. आम्ही त्या ट्रकचा फोटो नंबर सुद्धा घेतलेला आहे. त्या ट्रक ड्रायव्हरनी हा उजव्या लेनमध्ये गाडी घातलेली होती आणि मला वाटते काही सेकंदांचा फक्त वेळ गेला आणि सगळ्या आमच्या दिंडीवरती हा ट्रक फिरला. जवळजवळ 8 ते 10 लोक जखमी झालेले आहेत. त्यात 3 लोकांचा मृत्यूही झालेला आहे. तर आता जसं की आता उपमुख्यमंत्री येऊन भेट देऊन गेल्या, आता नातेवाईकांना कळवण्यात आलंय का? मृतांची ओळख पटलेली आहे, त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात हो, आलंय? नातेवाईकांना कळवण्यात आलेलं आहे. काहींच्या नातेवाईक आमच्या ऑन द वे आहेत, रोडवरती ती येत सुद्धा आहे तिकडं. आणि आता त्यांनी सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की हा जो काही जखमींचा पूर्ण उपचार आहे तो आपल्या इकडच्या सगळ्यांच्याकडून तर तो मोफत व्हावा आणि मृतांना त्यांनी खरं तर मृतांना त्यांनी योग्य ती भरपाई पण द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इथून पुढे या प्रत्येक वारीच्या सोहळ्यावरती प्रशासनाने आपलं लक्ष दिलं पाहिजे आणि हे जे काही ट्रक ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यावर काहीतरी आळा घातला पाहिजे. त्यांचा जो दिलेला मार्ग आहे त्यांनी तिकडूनच गेला पाहिजे. खास करून पोलिसांनी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे की कुठल्याही वारकऱ्यांच्या मध्ये कुठलाही ट्रक जाता कामा नाहीये. तर निश्चितच आपण बघतोय की वारकऱ्यांच्या काही संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्याच दिंडीचे आणखी एक वारकरी माझ्यासोबत आहेत. माऊली, नेमका सगळा प्रकार कसा घडला आणि काय तुम्ही चिंता व्यक्त करताय? चिंता म्हणजे ही अत्यंत दुःखदायक बातमी आहे की आमच्यातले 4 ते 5 जण गेलेले आहेत सध्या. आणि कसं आहे, सरकारने याकडे लक्ष द्यावे की प्रत्येक ड्रायव्हरची तपासणी करून घ्यावी. 70च्या पुढचा ड्रायव्हर होता, ट्रक ड्रायव्हर हा 70च्या पुढील आहे. त्याला जसे एखादे ट्रकचं पॉवर स्टेरिंग असतं, अजिबात त्याला कंट्रोल गाडी झालेली नाही आणि तो ओव्हरटेक करत आलेला आहे. फास्ट गाडी होती त्याची, मागं पण त्याने एका टेम्पोला ओव्हरटेक केलं आणि मग पुढे आलेला आहे तो. त्यामुळं ह्या बाबतीत जागोजागी उभा राहून प्रशासनानं व्यवस्थित काम केलं पाहिजे, एवढंच म्हणणं. ट्रकचं जे आहे वाहनाचं जाण्याची साईड ती एक सेपरेट ठेवली पाहिजे. वारी संगत नको. कारण माणूस आपली वारकरी कशी भजन म्हणत कर आपण पुढे जात असतात. पाठीमागणं कायम बघत नसतो आणि पाठीमागणं वाहन बी सोडतात. वाहनं सोडायचे नाहीत. मी वारकरीचे जरी असले तरी सोडू नका तुम्ही. त्यांची साईड सेपरेट दुसरी द्या. वारीला फक्त वारकरी दिसली पाहिजेत, हे आमचं मत आहे. निश्चितच अत्यंत ही दुर्दैवी घटना आहे. 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आता मिळाली आहे. जखमींची काय परिस्थिती आहे? जखमी कुणाच हात गेलाय, कुणाच पाय गेले, कुणाच बरकाडे गेल्यात, कुणाच डोकं फुटलंय आणि एक्सपायर तर 4 आहेत. अधिकृत आकडा आता तरी 3 सांगण्यात येतोय. नाही, चौथ्या पण महिलाच आहे का? महिलाच आहे. ह्यांची एक मिस्टर्स आहे. त्या जखमी आहेत का तुमच्या मिसेस? म्हणजे 8 वरकडी सुटल्यात आणि 1 हात सुटलेत. आता हिथं काय हे दवाखान्यात हे होत नाही. हे चिठ्ठी पण आहे. चिठ्ठ्या नुसत्या द्याल्यात औषधाच्या. औषधांची चिठ्ठी दिली आहे का तुम्हाला? हा, दिलेत. आता तुम्हाला हे विकत आणायला सांगितलंय का? काय नाही सांगितलं. मग ह्यो आता हे दवाखान्यातनं तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात न्यायला पाहिजे, ऍडमिट करायला पाहिजे, असं कंडिशन इथं नाही असं म्हणते हे दवाखान्यात. असं ते म्हणालेत. पण आता उपमुख्यमंत्री सांगून गेले की ते चांगले उपचार होतात. मग आता हे असं आम्हाला आता बघा अशी स्थिती आलं काय करायचं? जसं की आपण बघतोय की आत्ताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की इथे आपण चांगले उपचार देतोय जखमींना. आणि आता हे बाबा नाव काय? नाव सांगा. शिवप्पा सिद्धराम आलकोपर.
तर यांना लिहून दिलेलं आहे मी दाखवते याच सेम हॉस्पिटलची आनंदी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनी आणि डॉक्टरांनी यांना लिहून दिलेला आहे. हा फोन जरा 2 मिनिटं. हा पेशंट मिस्ट्रेस शांता शियाप्पा अल्कोपर एज 60 इयर्स फिमेल ऍडमिटेड इन आनंदी हॉस्पिटल जेजुरी आणि असं त्यांना दिलेलं आहे या पद्धतीचा आणि त्यांचा ऍड्रेस वगैरे लिहिलेला आहे. अजून तरी कुठले खर्च यांना सांगितलेला नाहीये कारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाले सगळा खर्च शासनाकडून केला जाईल. माऊलीचं नाव काय बाबा? शांता शिवप्पा आलकोपर. आणि खूप जास्त लागले का त्यांना? जास्त लागले, बरकडी सुटले हात. हात तुटलाय. मग आता घरी वगैरे कळवलं तुम्ही? आम्ही नाही कळवलेलं अजून. नाही कळवलं अजून. नाही अशा अवस्थेमध्ये जर नातेवाईकांना बोलवलं तर तुम्हाला धीर द्यायला बरं पडेल म्हणून म्हटलं. आणि अजून तर आम्ही केलो नाही, मग आता करायलाच लागणार. होतील त्या बऱ्या पण आता फक्त ट्रीटमेंट माऊलीची कृपा आता काय माऊलीची कृपा प्रयत्न चालूच आहे ना. तर अशा पद्धतीने जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींचे बाबा चिट्टी हे ज्या महिला जखमी आहेत त्यांचे पती ते आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेतली. तर आता उपचार सुरू आहेत मात्र नातेवाईकांना कसं कळवावं घरच्यांना कसं कळवावं हा प्रश्न आहे. कारण बाबा तुम्ही सासवडवरून जेजुरीला येत होते आणि दरवर्षी वारी करत असालच. दरवर्षी किती वर्षापासून? 25 वर्ष झाले आमच्या मालकींचं वारी चालू आहे. 25 वर्षापासून हे आणि यांची पत्नी वारी करतात आणि आज असा दुर्दैवी अपघात झालेला आहे. त्यामुळे हे सगळेजण चिंतेमध्ये आहेत. प्रशासनाने मदत करावी आणि लवकरात लवकर माऊली बऱ्या व्हाव्यात हीच माऊली चरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि काही मदत लागली बाबा तर आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. वाहनं पहिला सगळी कंप्लेंट बंद करायला सांगा. ती वारी ती वारकरी दिसली पाहिजे तिथं. वाहनं अजिबात नको. सेपरेट तुमचं तुम्ही सेपरेट करा त्याचं. आणि एका साईडनं वारी सोडा 2 साईडनं सोडू नका. नाही 2 साईडनं सोडा पण वाहनं दुसरीनं सोडा. वाहनं त्यांची तर असू देत की पण ती तर कशाला त्यात म्हणते. तर बऱ्याच वाहनं नको आहेत ते. वाहनं नको आहे त्या रस्त्याला. तर त्या रस्त्याला वाहनं नको एका बाजूला फक्त आणि फक्त वारकरी असायला हवेत अशी मागणी वारकऱ्यांनी केलेली आहे. काय माझं फक्त एकच म्हणणं आहे ताई, मागापासून बरेच लोक आले, पोलीस आलेले आहेत, आपल्यासारखे बरेचसे मीडिया लोक सुद्धा येऊन गेले आहेत. स्वतः मी आकाशवाणीवरती ॲज आरजे म्हणून काम करतो म्हणून आपल्याला एक विनंती आहे. आता ताई सुद्धा येऊन गेल्या, सगळे लोक येऊन जात आहेत पण आपल्या सगळ्यांच्याकडून मला फक्त एक चांगल्या मदतीची आणि या चांगल्या गोष्टीवरती चांगल्या कारवाईची मला फक्त गरज आहे. बस इतकीच विनंती आहे. रामकृष्ण. निश्चितच प्रशासनाने यावर कारवाई करावी आणि पुढे सुद्धा उपाययोजना कराव्यात जेणेकरून असा अपघात दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीसोबत घडू नये वारकऱ्यांसोबत घडू नये अशीच इथे वारकरी विनंती करतायत. वारकऱ्यांचा राश आणि रोग आणि व्यक्त करतायत वारकरी इथे. लवकर माऊली बऱ्या व्हाव्यात याच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. ड्रायव्हर चेकिंग पाहिजे बघा. आता आम्ही जेव्हा पहिल्या दिवशी आलो की नाही त्या दिवशी असंच झालेलं आहे. आम्ही चाललो होतो आणि टेम्पो होता ना टेम्पोला आला आणि तोही आमच्या गर्दीत घातला. शिस्तीत होता कठड्याला टेटला. त्याला आम्ही उतरून खाली उतरलं बघितलं तर ती चालती त्याला. मग असले ड्रायव्हर जर ह्या सोडायला तर कसं आम्ही काय जगणार कसं सेवा कशी करणार माऊलीची. नाही बरोबर आहे. महत्वाचा हा मुद्दा आहे. ड्रायव्हरांची सुद्धा चेकिंग होणं गरजेचं आहे. कारण काही जण म्हणालेत की ड्रायव्हर काही काही 70 वर्षांच्या वयाचे सुद्धा आहेत आणि या ड्रायव्हरनी 70-80 वयाचाच होता. त्याला सुद्धा पिटायला पडलं. आम्ही वडायला लागलो. आमचं हे असं झालं म्हणल्यावर त्याला बाहेरच यायला जमा पटला तो काय करायचं मग ते आता असं पडला ते तुम्ही ह्याच्यावर. म्हणला तर याला काय त्या फीटवर काय असं काय आलेलं असतं ना. पेशंट पहिला बघा म्हणले आपले आम्ही सोडून दिलं. आपण आपला पेशंटकडे गेलो आम्ही. अहो हळाहळा अंगावरून गाड्या गेल्या काय करतात. 7-8-10 लोक चाकात खाली म्हणल्यावर ती बघितली की आम्हाला कसं वाटते. आम्हाला ऐकून त्रास होतोय. कशा तिथल्या तिथंच खलास आहेत त्याच्यावर मी कापडच आपल्या माऊस सगळे बाहेर पडले. हे डोसक्यावर जाऊन सगळी मेंदू बाहेर पडला. मेंदू बाहेर पडला. असे सुद्धा पेशंट आहेत. हे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याशी जाऊन तिथेही चौकशी केली पाहिजे. हे वाचून मग फक्त मला सांगा हे काय आहे नेमकं. ही जी चिठ्ठी बाबांना दिलेली आहे ना ह्यांना त्यांच्या गावाकडे न्यायचं आहे तर ते इथं काय ठेवायला तयार नाहीये. हा मग त्याच्यामुळे त्यांना आम्ही चिठ्ठी लिहून दिली की कुठे जायचं काय इलाज करायचं ते. तुम्हाला इथे ठेवायचं नाही का बाईला? नाही मी काय ठेवायचं नाही असं नाही म्हणलेलं आम्ही काय म्हणलेलं कशाला म्हणू आम्ही. ही काय म्हणाली अहो कुठे तर त्यांनीच करायला पाहिजे सेवा काय तर अशा आम्ही कुठे काय करणार. आम्ही कुठं जाणार चिठ्ठी पण घेऊन गेली आहे. बाबांना या कागदावर आता थोड्या वेळापूर्वी जो कागद दाखवला त्याच्यावर लिहून दिलेलं आहे की त्यांच्या गावाच्या एका हॉस्पिटलचा त्यांनी दिलेला आहे पत्ता की तिथे घेऊन जा.
आता त्यांच्याकडून सांगण्यात येते की बाबा तुम्ही म्हणाले की आम्हाला घरी न्यायचं. नाही आम्ही काय बोललो नाही. आम्ही दवाखान्यात कशाला बोल, मला काय येते म्हातारी माणूस मला काय. आता गाव काय जवळ आहे का? मिरज तालुका कसबेडी. कशाला सांगितलं यांनी तुम्हाला न्यायला? काय काय मुद्दा काय? विचारा. तर आपण हे जाणून घेऊयात की नेमकं का पेशंटला हलवायला सांगताय तिथून. त्यात हॉस्पिटलमध्ये हिथं आणलं, हिथे येऊन ये परत इथनं दुसरीकडे न्या. नाही पेशंट हॉस्पिटलमध्ये कोण आहे पेशंट या ना 2 मिनिटं हात बोलायला. मोडलाय, डोकं फुटले. नाही आपण हॉस्पिटलवाल्यांची प्रतिक्रिया घेऊयात की नेमकं का त्या चिठ्ठीवर लिहून दिलेलं आहे. नाही हा बोलवा त्यांना. तर नेमकं त्यांना का लिहून दिलं? पेशंट हलवण्यासाठी का सांगताय? आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांगून गेल्या की इथेच उपचार होणार, चांगले उपचार होणार. मग चिठ्ठीवर का लिहून दिलंय? मी विचारा त्या. त्यांची प्रतिक्रिया घेतोय आपण. ते बोलता बोलता आतमध्ये गेलेले आहेत. नेमके का गेल्या, ते कागद का दिला, कोण सांगणार? आता वर गेल्यात वरिष्ठांशी बोलायला. काय नेमका संबंध आहे त्या कागदाचा? कोणी ते सांगायला तयार नाही. हॉस्पिटलची जबाबदारी आहे जखमींवर उपचार करण्याची. जेव्हा उपमुख्यमंत्री स्वतः बोलून गेले तिथे जखमींवर उपचार करा, मग तेव्हा बाबांना का चिठ्ठीवर लिहून दिलं की तुमच्या गावाच्या कुठल्या हॉस्पिटलला? नाही गावाच्या तर आता उत्तर देण्यासाठी हॉस्पिटलचं सुद्धा स्टाफ जबाबदार आहे. आपण वाट बघूयात. हॉस्पिटलचं स्टाफ माझ्याशी बोलता बोलता आता निघून गेले वर. परत आल्यावर आपण त्यांच्याशी बोलूयात, वाट बघूयात आपण त्यांची.